गणेशोत्सवानिमित्त जर तुम्हाला देखील घरच्या घरी सुंदर आणि युनिक काही डेकोरेशन करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासह हे डेकोरेशन घरच्या घरी करू शकता। नमस्कार, माझं नाव कैलाश शिंदे आणि हे माझे मित्र आणि परिवार आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हे गणपतीचं डेकोरेशन केलंय। आता मी तुम्हाला दाखवतो आम्ही हे डेकोरेशन कसं केलं। तर या वर्षीचा आमचा बाप्पा जो आहे ना तो ना सिंहावर बसलेला आहे, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून विचार केला की या वर्षी आम्ही गुफा आणि हा लाईव्ह धबधबा जो दिसतोय याची थीम आम्ही बनवलेली आहे। आम्ही या डेकोरेशन साठी स्प्रे पेंट्स, तुम्ही हा ज्या वेली बघता त्या वेली, हा स्टीमर आणि वेगवेगळे प्रकारचे फ्लावर्स घेतले आणि मग आम्हाला लागणारे हे टिश्यू पेपर्स, त्यांना कलर करायसाठी वेगवेगळे कलर्स घेतले आणि ही तुम्ही जी चटई बघताय वेणीची ती स्पेशली जी ट्रेंडिंग चालू आहे सध्या ती पण आम्ही घेऊन आलो। सगळ्यात पहिला आम्ही कागदाचे गोळे बनवले आणि त्यांना इथे ग्लू गनच्या हेल्पने चिपकवले आणि नंतर आम्ही त्याच्यावर फेविकॉलच्या हेल्पने टिश्यू पेपर चिपकवले आणि नंतर आम्ही फेविकॉल घेऊन टिश्यू पेपरचे एक थर लावला आणि नंतर आम्ही ब्लॅक कलरचा स्प्रे पेंट केला। त्याच्यानंतर त्याला सुकायला ऑलमोस्ट 3 ते 4 तास जातात। ते त्याचं सुकल्यानंतर मग आम्ही ह्या ज्या तुम्ही वेली दिसतात त्या रेडीमेड वेली चिटकवल्या। त्याच्यानंतर ही जी चटई आहे वेलीची आणि लाकडाची त्यांना वरतून एक कव्हर केलं आणि मग आम्ही वॉटरफॉल बनवायला घेतला। तुम्हाला दिसते ही जी धबधबा बनवलेला ही ऍक्च्युली एक गोणी आहे, त्याला सिमेंटचा कव्हर केलेला आहे आणि त्याच्या खाली आम्ही एक लाकडाची फ्रेम बनवून त्याला सपोर्ट लावलेला आहे। 1.5 ते 2 दिवस 3-4 वेगवेगळे सिमेंटचे थर देऊन तिला टाइम लागला ती गोणी पूर्णपणे सुकायला। तर आम्ही इकडे एक छोटस होल करून एक पाईप घेऊन त्या पाईपाला इकडे एमसीलच्या मदतीने चिपकवलं आहे आणि तुम्ही आता बघू शकता एक मोटर या धबधब्याच्या पाठी लावलेली आहे आणि त्या मोटरने पाण्याचा प्रेशर ऍडजस्ट करून आता आम्ही हा लाईव्ह धबधबा बनवलेला आहे। आम्ही मोटर आधी चेक करून घेतली की व्यवस्थित चालते का नाही आणि मग फायनली इकडे इन्स्टॉल केलं। इन्स्टॉल केल्यानंतर मग आम्ही सगळं कनेक्शन करून घेतलं, प्रॉपर पाण्याचा फ्लो ऍडजस्ट करून घेतला आणि नंतर बघितलं की पाण्याचं कुठे एक्स्ट्रा पाणी बाहेर पडत नाहीये ना, कुठे याच्यावर मंडपावर सांडत नाहीये ना, त्याची पूर्णपणे काळजी घेतली। हे जे सगळे स्विचेस आहे आम्ही हे सगळे घेऊन पाठी मागून सोडलेले आहे आणि हेतून तुम्ही बघू शकता हे सगळे एका ठिकाणी कनेक्शन केलेलं आहे। आम्ही जेव्हा मार्केटमध्ये फिरत होतो तेव्हा आम्हाला हे दिसलं, हे मिस्ट मेकर आहे। हे एका स्टीमर सारखं असतं, तुम्ही हे डायरेक्ट पाण्यात ठेवलं तर तिकडून डायरेक्ट वाफ चालू होते। साधारणपणे आम्हाला 2 ते 3 दिवस गेले, पण एक आहे की गोणी सुकायला 3 ते 4 दिवस घेतात, म्हणून आम्ही पहिली गोणी जी आहे ना ती पहिली सुकून ठेवली होती। मग जर तुम्हाला देखील हे असं गणपती डेकोरेशन घरी करायचं असेल तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने करू शकता। तुम्हाला देखील असं आगळं वेगळं आणि युनिक डेकोरेशन घरच्या घरी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा। निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई।